नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी पाठ विषय मराठी पाठ 10वा यंत्रांनी केले बंड या पाठाचे स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न पहिला, फरक सांगा. यंत्राद्वारे केली जाणारी कामे आणि माणसाद्वारे केली जाणारी कामे. यामध्ये यंत्राद्वारे केली जाणारी कामे: सांगितलेला मजकूर टाईप करणे, फोनचा निरोप ध्वनिमुद्रित करणे. 3. पुस्तक छपाई करणे. आणि 4. बँक व कार्यालयातील कामे करणे. आणि माणसाद्वारे केली जाणारी जी कामे आहेत ते: 1. मुलांची देखभाल करणे. 2. स्वयंपाक करणे. 3. कपडे धुणे, भांडी घासणे. आणि 4. वृद्ध माणसांची सेवा करणे ही माणसाद्वारे केली जाणारी कामे आहेत. प्रश्न दुसरा, पाठात खालील यंत्रे कोणती कार्य करतात? यंत्र: रोबोफोन, फोन करणे व घेणे. 2. यंत्रमानव, कार्य: कार्यालयीन काम करणे. 3. सह्याजी, कार्य आहे कोणाच्याही सह्याची हुबेहूब नक्कल करणे. प्रश्न 3, दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते. 1. प्रत्यक्ष मालकाची सही करून पत्र पाठवता, ही उघड दरोडेखोरी झाली. 2. यंत्रमानवांना म्हणजेच यंत्रांना कधीही जगाचा ताबा मिळणार नाही. आणि 3. यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजवू शकणार नाहीत, ही दीपकला पडलेल्या स्वप्नातील भाकिते आहेत. प्रश्न 4, खालील शब्दातील विशेष्य शोधा व लिहा. यापैकी उद्धट, उद्धार, अमानुष, यंत्र, हुबेहूब, नक्कल, परिपूर्ण आणि मनोव्यापार यापैकी विशेषणे उद्धट, अमानुष, नक्कल आणि मनोव्यापार हे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न 5, खालील वाक्यप्रचाराचा व त्याचे अर्थ सांगून जोड्या जुळवा. अ गट, ब गट. अ गटामध्ये 1. हकालपट्टी करणे, स्तंभित होणे, चूर होणे, वटणीवर आणणे. प्रश्न 6, खालील काही शब्दांची यादी दिली आहे. त्यातील शब्दांचे उपसर्ग घटित व प्रत्यय घटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा. अवलक्षण, भांडखोर, दांगडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन. त्यातील उपसर्ग घटित शब्द अवलक्षण, दरमहा, नाराज, निर्धन, दररोज, बिनतक्रार आणि प्रतिदिन हे उपसर्ग घटित शब्द आहेत. अवलक्षण, भांडखोर, धांगडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन यापैकी प्रत्यय घटित शब्द आहेत. भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, विद्वत्ता, गावकी, दगाबाज हे प्रत्यय घटित शब्द आहेत. स्वमत. अ. तुमच्या मते माणसाला यंत्र हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो का? उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: माझ्या मते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय यंत्र कधीच ठरू शकणार नाहीत. निश्चित यंत्र हे काही बाबतीत माणसापेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु यंत्र माणसांची जागा कधीच घेऊ शकणार नाही. यंत्र अनेक काम अचूक व अफाट वेगाने करतात. यंत्राचे गणिती कौशल्यही अफाट आहे. यामुळे आपण अनेक कामे कमी वेळात व कमी कष्टात करू शकतो. तिकिटे बुक करणे, बँकेचे व्यवहार करणे अशी विविध कामे माणूस यंत्राच्या साहाय्याने करू शकतो.
अंतराळात, सागरतळी, खाणीच्या ठिकाणी जिथे माणूस स्वतः जाऊ शकत नाही तिथे यंत्र म्हणजेच मानवी रोबो जाऊन काम करतात. सांगितलेली आदेश दिलेली कामे यंत्र उत्तम प्रकारे करू शकतात. पण एखाद्या विपरीत परिस्थितीत प्रसंगावधानाने मनुष्य ज्याप्रमाणे योग्य निर्णय घेऊ शकतो त्याचप्रमाणे यंत्र स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. यंत्राने केलेल्या कार्यात यांत्रिकीपणाचा असतो. त्यात प्रेम, माया, आपुलकी, सौंदर्य, दृष्टिकोन, मानवीयता असे कोणतेही भाव नसतात. या सर्व कारणांमुळे यंत्र हे केवळ तांत्रिक सांगकामे असल्यामुळे ते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय कधीच ठरू शकत नाही. मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्र करू लागली तर? कल्पना चित्र रेखाटा. मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्र करू लागली तर त्या सर्व कामात यांत्रिकता असेल, ज्यामुळे केवळ दिलेल्या आदेशांचा वापर केलेला असेल. यंत्राने केलेल्या कामात मानवी भावनांची उणीव असेल. निव्वळ आदेश केलेली कामे यंत्र करू लागतील, त्यामुळे विपरीत परिस्थितीत प्रसंगावधान साधून घ्यायचे निर्णय यंत्र घेऊ शकणार नाही. यंत्र स्वतः विचार करू शकत नाही. मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्राने केली तर माणसांना काहीच काम राहणार नाही. बेरोजगारांची संख्या वाढेल. माणूस पूर्ण दिवस रिकामा बसून राहील. काम नसल्यामुळे हा माणूस वेगवेगळे अविचार करू लागेल आणि या अविचाराने माणसाच्या हातून विनाशात्मक कार्य घडेल. सर्व कामे यंत्रच करत असल्यामुळे कालांतराने सर्व सत्ता यंत्राच्याच हातात जाईल आणि मनुष्याला स्वतःच एक दिवस यंत्राच्या हातची कठपुतली बनावे लागेल. भाषा अभ्यास. खाली दिलेली उदाहरणे वाचा, त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा. 1. दिवा जळे मम व्यथा घेऊनी, असशील जागी तू ही शयनी, पराग मिटल्या अनुरागाचे, उषाशांत वेचुनी गुंफली. हा शृंगार रस आहे. 2. जोवरती हे जीर्ण झोपडे आपले दैवाने नाही पडले, तोवरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला. हा ममत्व रस आहे, जेणेकरून त्याला करुण रस असे म्हटले जाते. 3. लाडका बाळ एकुलता, फाशीची शिक्षा होता कवटाळूनी त्याला, माता अति आक्रोश रडते केविलवाणी, भेटन 9 महिन्यांनी. हा वीर रस आहे, फासावर जाणाऱ्या देशभक्ताच्या मातेच्या मुखातून आलेले हे. 4. ही बोटे चगळत काय बसले हे राम, रे लाळ ही सी तोंड अति आमगळ असे, आधीच हे शेंबडे आणि काजळ ओगळे वरुणी हे, त्यातूनही हे रडे. विभत्स रस हा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 5. आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाळूनी, फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमचा पाहिला. हा विनोद निर्माण करणारा म्हणजेच हास्यरस आहे. 6. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, पेपरमिंटच्या अंगणात फूल लाल लाल. अभूत रस हा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 7. उड्यात भालू ओरडती, वाऱ्या भुते बडबडती, डोहात सावल्या पडती. हा भयानक रस आहे. या वाक्यामध्येच आपल्याला भयानता दिसते. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे. हे पसायदानमधील श्लोक आहे, ज्याचं वर्णन शांत रस मध्ये केलं जातं. व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की लाईक करा.